हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया बहरेल प्रेम कथेच्या पुढच्या भाग. नाही, आता घरात ही बातमी सांगणं ठीक नाही. जर ही बातमी ऐकून त्या खबरीने काही केलं तर? नाही नाही, आता मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. आता प्रिन्सेस आणि आमचं बाळ माझी प्रायोरिटी आहे. मी ही बातमी सांगून त्यांचा जीव धोक्यात आणू शकत नाही. जोपर्यंत ती व्यक्ती कोण आहे हे समजत नाही तोपर्यंत ही बातमी कुणालाही घरात कळता कामा नये. आणि तसेही दिवसभर त्या प्रिन्सेस माझ्या सोबतच असते. विचार करत करत अभि कधी खोलीत आला त्याचं त्यालाच कळलं नाही. वेदांतिका, अहो काय झालं? कुठे हरवलात? वेदांतिका त्याला तसं हरवलेलं बघून बोलली. तसा तिचा आवाज ऐकून अभिने ते सगळे विचार बाजूला केले. कुठे काय? काही नाही. हे घे, ही फ्रुट्स खा. अहो, तुम्हाला कुठलं टेन्शन आहे का? तुम्ही काही लपवत तर नाही आहात ना? अभि, प्रिन्सेस, नको त्या गोष्टी डोकं लावू नको. त्याला आराम दे. डॉक्टरांनी काय सांगितलं माहित आहे ना? ते सोड, हे खा. बोलत अभिने तिच्या तोंडात ऍपलचा एक तुकडा टाकला. आणि आता या पंचायती सोडायच्या आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं. अभि थोडा आवाज वाढवत बोलला. तशी वेदांतिका त्याला घुरून बघू लागली. म्हणजे अजून बाळ आलं नाही आणि त्याच्यातला पॉझिटिव्ह डॅड बाहेर आला सुद्धा. मग बाळ आल्यावर तर काही खरं नाही. विचार करूनच वेदांतिकाला धडकी पडल्यागत झाली. अभि, आता असं बघू नको, ते हे सगळं तू फिनिश करायचं. बोलून अभि एक एक तुकडा तिला भरवत होता. तर वेदांतिका गाल फुगवून ती खात होती म्हणणं चुकीचं असेल. ते आत ढकलत होती. पण ते खाऊन होत न होत तोच वेदांतिका पुन्हा तोंडावर हात ठेवून वॉशरूम मध्ये धावली. प्रिन्सेस, अगं हळू. अभि ओरडला. अभि, बापरे, अवघड आहे माझ्या प्रिन्सेसचं. तो वॉशरूमच्या दाराकडे बघत काळजीने बोलला, ज्यामधून आता त्याच्या वेदांतिकाचे आवाज येत होते. थोड्याच वेळात वेदांतिका पुन्हा आपला चेहरा पुसत बाहेर आली आणि अभिच्या मिठीत शिरून डोळे मिटून घेतले. तर अभि तिच्या केसात हळूहळू हात फिरवत होता. हो, घरी कधी सांगायचं? हळूच म्हणाले अभि. प्रिन्सेस, बच्चा, एक बोलू? तशी वेदांतिका त्याला बघू लागली आणि तिने हळूच मान खाली वर करून त्याला समोर बोलण्यास होकार दिला. अभि, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अभि वेदांतिकाच्या डोळ्यात बघत. वेदांतिका, अहो असे का विचारत आहात? अभि, काहीही बोलू नकोस प्रिन्सेस, फक्त सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? वेदांतिका, अहो हे काय विचारणं झालं? माझ्या तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. वेदांतिका अभिचा हात हातात घट्ट धरत बोलली. अभि, तर मला वाटतं की आपण ही न्यूज आताच घरी नको सांगायला. अभि म्हणाला. तशी वेदांतिकाची त्याच्यावरची पकड थोडी सैल झाली आणि ती मान वळवून अभिला बघू लागली. डोळ्यात असंख्य प्रश्न होती, पण तिला अभिवर पूर्ण विश्वास होता. अभि, बरं आता तू आराम कर. बोलून अभिने वेदांतिकाला व्यवस्थित बेडवर झोपविले आणि तिला नीट पांघरून दिलं. वेदांतिकाला सुद्धा आता खूप अशक्तपणा जाणवत होता, म्हणून ती सुद्धा लगेच झोपी गेली. साधना, हॅलो डॉक्टर, ज्योतीची रिपोर्ट कधी मिळेल? तिकडून आवाज आली. मॅडम, उद्यापर्यंत येईल. साधना, ठीक आहे, रिपोर्ट आली की तुम्ही लगेच मला सांगा, मी स्वतः ती घ्यायला येईल. बोलून साधनाने फोन ठेवला. बस आता उद्याची वाट आहे. एकदा रिपोर्ट हातात आली की समजेलच काय खरं आणि काय खोटं. बोलून साधनाने एक सुस्कारा सुटला. अरे, मी विसरलीस, गुडिया आली आहे, तिला बघून येते. अभि सांगत होता तिला बरं नाही म्हणून. बोलून साधना खोली बाहेर निघाली. इकडे खोलीत ज्योतीने आनंदातच पुन्हा त्या माणसाला फोन केला आणि वाट बघू लागली. काही वेळातच इकडून फोन उचलला गेला. ज्योती, काय करत होतास? इतका वेळ कसा लागतो? राघव तुला कधीच वेळेत फोन घेत नाहीस. फोन उचलल्या ज्योतीची बडबड सुरू झाली आणि ती थोडी वैतागतच राघववर ओरडली. राघव, आवाज खाली. तुझा ऐकून घ्यायला मी काही तुझा मुलगा नाही, पण तुझा मुलगा कुठे आहे माहिती आहे ना? राघव म्हणाला. तशी इकडे ज्योती आठवू लागली.
खरं तर ज्योतीला एक मुलगा होता जो खूप आजारी होता आणि अशातच एक दिवस राघवची नजर ज्योतीवर पडली आणि त्याने तिला ऑफर दिली. एक खोली जिथे आता खूप अंधार होता. तिथल्या मोठ्या लेदरच्या चेअरवर राघव पायावर पाय ठेवून रुबाबात बसला होता. तर समोर ज्योती थरथरत उभी होती. ज्योती, का? काय करायचं आहे मला? ज्योती घाबरून, राघव, काही नाही, फक्त एका घरात घुसून तिथे एक हातपीत बसायचं आहे. थोडा वेळ ज्योतीला बघ. पण तिथे असणाऱ्या प्रत्येक माणसांवर बारीक लक्ष ठेवायचं, खास करून या माणसाला. बोलत राघवने समोरच्या त्या काचेच्या टेबलवर एक फोटो जोरात फेकला. जणू काही तो त्या माणसालाच फेकत असावा, इतका राग होता त्याच्या डोळ्यात. पण तो फोटो बघून ज्योती मात्र कमालीची घाबरली. ज्योती, हा हा तर अभिराज पाटील आहे ना, खूप मोठा बिझनेसमॅन. ज्योती थोडी चमकून बोलली. राघव, मी तुला त्याची तारीफ करायला नाही सांगितली, नाही तर डॉक्टरांना फोन करायला मला वेळ लागणार नाही. राघव हातातला फोन फिरवत एक टफ लुक देत म्हणाला. ज्योती, नाही नाही, प्लीज. ज्योती हात जोडून बोलली. मी आपल्या मुलासाठी काहीही करेल. प्लीज, तुम्ही तुम्ही त्यांचा उपचार थांबवू नका. बोलून ज्योती रडू लागली. शेवटी आई होती ती, आणि एक आईच अशी असते जी आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. अगदी जीव सुद्धा द्यायला ती मागे पुढे पाहत नाही. तसं तिच्या हातबडतेवर राघव जोरजोरात हसत होता. ज्योती, पण मी तिथे जाईल कशी? राघव, त्याची काळजी तू नको करूस. तू तिथे अशी जाशील की कुणाला काहीच शक होणार नाही आणि ते तुला आढळून सुद्धा शकणार नाही. त्यानंतर राघवने तिला जसं जसं सांगितलं ती तशी तशी करत गेली. राघवने तिला खऱ्या ज्योतीबद्दल आणि अभियाने तिच्या नात्याबद्दल थोडंफार सांगितलं आणि तिला पुन्हा तयार करून एक परफेक्ट प्लॅन करून तिला पाठीवाड्यात प्रवेश दिला. राघव, आठवते का काही? राघवच्या कडक आवाजाने ज्योतीला भांड्यावर आणण्याचं काम केलं. हो हो, पण प्लीज तुम्ही त्याला काही करू नका. मी तुमच्या समोर हात जोडते. ज्योती विनंती करत. राघव, गुड. आता सांग, फोन का केला? ज्योती, काही नाही, फक्त हे सांगायला की तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं. ज्योती थोडी खुश होत. राघव, जास्त उडू नको. आणखी काही? नाही, तसं काही नाही. तर आज तो अभि घरी थोडा लवकर आला. राघव, का? ज्योती, काही नाही, फक्त त्याची नाजूक प्रिन्सेस ची तब्येत थोडी बरी नाही म्हणे. आता मोठे लोक मोठी गोष्ट साधी शीख जरी आली तरी डॉक्टरांकडे जातात आणि बाळू करत बसतात. पण तिचं पुढच्या ऐकायला राघव जाग्यावर होताच कुठे. तो तर कधीचाच वेदांतिकाचं ऐकून वेदांतिकाच्या स्वप्नात हरवला होता. राघव, आणखी काही असेल तर सांग. उगाच आई बनून डोक्यावर नाचू नको. म्हणून राघवने फोन कट केला. ज्योती, तुझ्यासारख्या पापी माणसाची आई होण्यापेक्षा मी कधीच आई न झालेली बरी. तसेही तुझ्या नांदी लागून मी आधीच पापाची भागीदार झाली आहे. तेव्हा मला माफ कर रे. ज्योती वर बघून बोलली आणि तिने आपला फोन बेडवर आपटला आणि वॉशरूम मध्ये निघून गेली. अभिची रूम. अभि, आता कशी आहे रे गुडिया? साधना ते बोललीच होती की अगं मॉम, हळू. अभि साधनाला बघून म्हणाला आणि त्याने अलगदच वेदांतिकाला आपल्यापासून थोडं दूर केलं, जी आता त्यालाच बिलगून झोपली होती. अभिने तिला दूर केलं आणि उठून उभा झाला. साधना, अरे अभि, खूपच बिघडली आहे का रे गुडियाची तब्येत? आणि तू तिला डॉक्टरांना दाखवलंस का? काय म्हणाले डॉक्टर? अगं मॉम, हो हो, किती प्रश्न करशील, श्वास तर घे. अभि साधनाला सारखं बोलताना बघून म्हणाला आणि तिचे हात हातात घेतला. मॉम, अगं कसं सांगू तुला, तू ग्रँड मदर होणार आहेस. ते आपल्या घरात लवकरच एक छोटू बेबी येणार आहे आणि तुमची गुडिया, माझी प्रिन्सेस, आता मॉम होणार आहे ती. अभि, अरे गप्प का, सांग ना, काय बोलले डॉक्टर? साधना अभिला तसं शांत बघून म्हणाली आणि अभिला बघू लागले. त्यांच्या डोळ्यात आता फक्त एकच भाव उतरले होते, ते म्हणजे चिंतेचे. त्यांना लवकरात लवकर आपल्या गुडियाविषयी जाणून घ्यायचं होतं. मॉम, प्रिन्सेस ठीक आहे, पण तिला खूप विकनेस आली आहे, तर डॉक्टरांनी तिची एक्स्ट्रा काळजी घ्यायला सांगितली आहे. अच्छा, पण ते तर होणारच ना. 1-2 दिवसापासून मी बघते आहे ती नीट खात पीत नाही, मग विकनेस तर येणारच ना. आता मात्र मी तिचं काहीही ऐकून घेणार नाही.
आता उठली ना ती, तर तिला जबरदस्तीने भरवतेच की नाही ते बघ. म्हणून साधना यांनी वेदांतिकाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि अभिला काळजी घ्यायची सांगून त्या अभिच्या खोलीबाहेर पडणारच की. मॉम, अभिने आवाज दिला तशी साधनाचे पाय जागीच थांबले. हा बेटा, साधनावरून बघत. मॉम, तू ओके आहेस ना? नाही म्हणजे खूप स्ट्रेस मध्ये दिसतेस म्हणून विचारलं. तशी साधना थबकली. तिने पटकन स्वतःला सावरत इकडे तिकडे हात फिरवला. नाही बेटा, मी ठीक आहे. आणि मला कसला स्ट्रेस असेल? स्ट्रेस घ्यायला मी कुठे ऑफिसचं करते? साधना खोटं हसत बोलली. ओके मॉम, पण तसं काही असेल तर सांग मला. अभि साधनाच्या गालाला हात लावून म्हणाला. आणि हो, एक कॉफी प्लीज. अभि म्हणाला तशी साधना हसली आणि किचन मध्ये निघून गेली. तसा अभि सुद्धा फ्रेश हो आपला लॅपटॉप घेऊन तिथे सोफ्यावर बसला. अधूनमधून त्याचं लक्ष आपल्या पाखरावर होतच. काही मिनिटात साधना अभिला कॉफी देऊन निघून गेली. सायंकाळी गुडिया बोलत आरावात आला आणि वेदांतिकाला मिठी मारणारच की त्याची घाई बघून अभि घाबरला आणि पटकन समोर होत आरवच्या गळ्यात पडून त्याने मोकळा श्वास घेतला. एका क्षणात आरवची ती घाई बघून घाबरला होता तो. तर आरव जो नुकताच वेदांतिकाच्या काळजीने आता तिथे आला होता, आपल्या दादाची ही इन्स्टंट रिॲक्शन बघून तर त्याचे डोळेच मोठे झाले. अरे दादा, आता तू असा करणार का? आता तुला माझ्या आणि गुडियाच्या मिठी मारण्याचे सुद्धा त्रास होतो का? आरव बारीक चेहरा करत बोलला. तर त्याच्या या नौटंकीवर अभिला थोडी चिडच आली. आरव, आता तरी तुझं हे बालिश वागणं बंद कर. आता तू तू काय करणार होतास हा? अभि म्हणाला. तसा आता आरव त्याला न समजून बघू लागला. म्हणजे मी काय केलं? मी तर फक्त मिठीच मारत होतो ना. पण असं वाटतं की आज गुडियाची नाही तर दादाचीच तब्येत खराब आहे, म्हणून तर तो असा डोक्यावर पडल्यासारखा वागत आहे. आरव आपल्याच विचारात आपल्या सडू दादाला बडबडून घेत होता. आरव, तुझ्या अशा बालिश वागण्यावर आता कंट्रोल कर आणि प्रिन्सेस जवळ येताना थोडं काळजीत वागत जा. अभि जरा चिडू. तसा आता त्याचं ऐकून आरव सोबत वेदांतिका सुद्धा न समजून अभिलाच बघू लागलो. आरव, का गुडियाला काही संसर्ग झाला आहे का? जे तिला मिठी मारल्याने मला सुद्धा होईल? आणि तसंच जर असेल तरी चालेल मला. मग मी आणि गुडिया सोबत सोबतच राहू. बोलून आरव आणि वेदांतिका एकमेकांना टाळी देत हसू लागले. तर अभि यांचं काही नाही होऊ शकत म्हणून मान हलवत तिथून निघून गेला. तसे ते दोघे भूत पुन्हा जोराने हसू लागले. बरं प्रिन्सेस, ते सगळं सोड. आता सांग, तू बरी आहेस ना? मॉम कडून आता समजलं. तसंच सरळ तुला भेटायला आलो. आरव काळजीत वेदांतिकाच्या गालावर हात लावत म्हणाला. त्याच्या स्पर्शात आणि आवाजात असलेली काळजी बघून वेदांतिका त्याला बघतच राहिली. लग्नानंतर एक आरवच होता ज्याने कधी तिला तिच्या माहेरची आठवण येऊ दिली नव्हती. अमित आणि राहुलची कमी वाटू दिली नाही. जर तो नसता तर वेदांतिकाला इथे राहणं जड गेले असते. पण सोबतच अभि आणि तिचं नातंही वेगळं असतं. वेदांतिका त्याच्या मिठीत शिरली आणि तिने आपले हात आरवच्या भोवती गुंडाळून घेतली. तिच्या अचानक मिठी मारल्याने आरवच्या चेहऱ्यावरही स्माईल आली आणि त्याने सुद्धा वेदांतिकाला कवटाळून घेतली. मी ठीक आहे दादा, आणि डॉक्टर बोलले की अशा अवस्थेत असं होतच. वेदांतिका त्याच्या मिठीत बोलली. तसा आरव चमकून तिला बघू लागला. अशा अवस्थेत म्हणजे? म्हणजे कशा अवस्थेत गुडिया? तू नक्की ठीक आहेस ना बाळा? हे बघ, असं कोड्यात बोलू नको. तिचं अशा कोड्यात बोलण्याने क्षणात पॅनिक झाला होता तो. म्हणून तिला कासावीस होत विचारत होता. तशी वेदांतिकाने आपली जीभ चावली, कारण अभि तिला म्हणाला होता की आताच ही न्यूज घरी सांगायची नाही. बोल ना गुडिया, असे का बोलले डॉक्टर? खरंच काही सिरियस नाही ना? अरे नाही दादा, या दिवसात म्हणजे आता पाऊस पाण्याचे दिवस आहेत ना, म्हणून मला असं म्हणायचं होतं की या दिवसात होतो असा त्रास, असे डॉक्टर म्हणाले. वेदांतिका त्याला पॅनिक झालेलं बघून बोलली. तसा आरवने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केले आणि पुन्हा तिला मिठी मारून घेतली. अभिला कळेल का ज्योतीचं सत्य? काय शिक्षा करेल अभि सोनाली आणि रितूला?
बघू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.